नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं उन्हाळी वाळवणीचा पदार्थ म्हणजे साबुदाणा भगर मिक्स चकली रेसिपी बघणार आहे। आणि आता तुम्ही बघू शकतात 2 पट नाही तर 3 ते 4 पटीने साबुदाणा चकली आणि कुरकुरे फुललेले आहे। खूप मस्त आणि सिंपल रेसिपी आहे। आता उन्हाळी वाळवणीचा पदार्थ म्हटला म्हणजे उपवासाचं तर येतच। आता ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता या रेसिपीसाठी आपल्याला अर्धा किलो भगर घ्यायची आहे। आता भगर इथं व्यवस्थित निवडून घ्यायची आणि नंतर साबुदाणासुद्धा आपल्याला इथं अर्धा किलो भगर घेतलेली आहे तर अर्धा किलो साबुदाणासुद्धा घेऊन घ्यायचा आहे। साबुदाणासुद्धा व्यवस्थित निवडून घ्यायचा। आता साबुदाणा आणि भगरचं प्रमाण सारखंच ठेवायचं, कमी जास्त करायचं नाही। आता भगर आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता भगरसुद्धा आपल्याला धुवून झालेली आहे आणि नंतर साबुदाणासुद्धा आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा आणि भगर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर साबुदाणा खिचडीमध्ये जसं आपण पाणी टाकतो ना तसं थोडंसं अर्धा ग्लास पाणी जास्त टाकायचं आणि भगरमध्ये पाणी कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल, कारण भगर जास्त फुलत नाही पण साबुदाणा छान फुलतो। आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे, कारण भगर आणि साबुदाणा आपल्याला रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे। आता तुम्हाला वाटत असेल की भगर रात्रभर का भिजवायची, पण साबुदाणा आणि भगरची चकल्या मिक्स करायच्या आहे आणि दोघंही जर रात्री भिजत ठेवले तर छान अशा खुसखुशीत चकल्या तयार होतात आणि शिजायलासुद्धा वेळ लागत नाही। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला 4 तांबे पाणी तापून घ्यायचं आहे। आता चकलीसाठी आपल्याला 3 तांबे पाणी भरपूर होतं, पण 1 तांब्या पाणी आपण एक्स्ट्रा तापून ठेवणार आहे, म्हणजे जर गरज पडली तर ते पाणी टाकायला मदत होईल। आणि नंतर आपल्याला इथं साबुदाणासुद्धा तुम्ही बघू शकतात रात्रभरासाठी भिजत ठेवला होता आणि थोडं पाणी अर्धा ग्लास पाणी जास्त टाकलं होतं, त्याच्याने छान असा मऊसूत साबुदाणा भिजून झालेला आहे। आणि नंतर भगरसुद्धा बघा किती मस्त भिजून झालेली आहे। आता रात्रभरासाठी भिजत ठेवली होती म्हणजे त्याच्याने आपली भगर छान पांढरी शुभ्र झालेली आहे। आणि आता सकाळीसुद्धा आपल्याला भगर एका पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर गॅसवर पाणी तापत ठेवलं होतं, ते सुद्धा छान तापलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि लाल मिरची थोडीशी जाडसर कुटून घ्यायची आणि ते टाकायची। आता लाल मिरचीऐवजी तुम्ही हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा चालेल। आणि नंतर यामध्ये सर्व भगर टाकून घ्यायचे आहे। आता भगर टाकून झाल्यावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता इथं तुम्हाला उपवासाला जर जिरं आणि कोथिंबीर खात असाल तर तेही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल। आता भगरला छान वाफ देऊन द्यायची आहे, त्यावर झाकण ठेवायचं। आता इथं झाकण आपल्याला 2 ते 3 मिनटंच ठेवायचं आहे आणि नंतर झाकण काढून घ्यायचं आणि बघा छान दणकून वाफसुद्धा देऊन झालेली आहे आणि भगरसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे। आता तुम्ही बघू शकता छान अशी भगर शिजून झालेली आहे। आता इथंच आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। आता काही भगरला पाणी कमी जास्त लागू शकतं, त्यासाठी तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच टाका। आता इथं साबुदाणा आणि भगर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण साबुदाणा शिजायला वेळ लागत नाही। आता इथं साबुदाण्याचा कलर बदललेला नाही, म्हणजे शिजलेला नाही साबुदाणा। आता साबुदाणा आणि भगरचा रंग एकसारखा दिसला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। आता इथं आपल्याला सतत मिक्स करायचं आहे, नाहीतर आपलं जे मिश्रण आहे ते तळाशी जळू शकते। त्यासाठी सतत मिक्स करायचं आणि साबुदाणा आणि भगरचा रंग एकसारखा आलेला आहे, म्हणजेच सारण व्यवस्थित झालेलं आहे, शिजून झालेलं आहे। आता इथं आपल्याला पातेलं गॅसच्या खाली उतरून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे, गरम गरम अजिबात टाकायचं नाही। आता तुम्हाला जर वाटत असेल की इथं थोडं पाणी जास्त झालेलं आहे तर अजिबात घाबरायचं नाही, छान चमच्याने छान फेटून घ्यायचं, खूप फेटून घ्यायचं, म्हणजे चकली टाकायला त्रास होणार नाही। आणि तुम्ही बघू शकतात हव्या त्या आकारामध्ये आपण चकल्या टाकू शकतात आणि किती पटकन आणि अजिबात हात दुखत नाही असे सारण तयार झालेलं आहे। आता चकलीसोबतच मी इथं कुरकुरीसुद्धा टाकून घेतलेले आहे। आता चकलीचे साच्याने मी कुरकुरीसुद्धा टाकलेले आहे। आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कुरकुरी टाकू शकतात। इथे मी थोडी लांबच टाकलेले आहे, कारण नंतर डब्यामध्ये भरताना थोडे छोटे तुकडे करून घेणार आहे मी। आता तुम्हाला इथं कुरकुरी करायचे असले किंवा रिंग्स करायच्या असल्या तेही तुम्ही करू शकतात। छान कॅरीबॅगमध्ये ते सारण भरायचं आणि रिंग्स करून घ्यायचे आहे। खूप छान रिंग्ससुद्धा होतात, कुरकुरीसुद्धा होतात आणि चकलीसुद्धा होते। आता या एकाच मिश्रणापासून आपण चकली, रिंग्स आणि कुरकुरे करू शकतात। आता इथं कुरकुरे आणि चकली आपल्याला
2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकू द्यायची आहे। आता 2 दिवस कडकडीत उन्हात सुकून झाल्यावर चकली बघू शकता तुम्ही मस्त तयार झालेली आहे आणि रंग बघा किती पांढऱ्या शुभ्र अशा चकल्या तयार झालेल्या आहे। आता चकली सोबतच आपण कुरकुरी सुद्धा बघून घेणार आहे आणि रंग अजिबात चेंज झालेला नाही, पांढरे शुभ्र कुरकुरी सुद्धा तयार झालेले आहे। आता इथं तुम्हाला मोठे दिसत आहे, पण मी नंतर डब्यामध्ये भरताना छोटे तुकडे करून घेणार आहे। आता तुम्हाला जर टाकताना छोटे टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकतात। आणि बघा किती मस्त कुरकुरी सुद्धा तयार झालेले आहे। आता मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये चकली टाकायची आणि तुम्ही बघू शकतात 2 पट नाही तर 3 ते 4 पटीने चकल्या फुललेल्या आहे। मस्त खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे आणि रंग बघा किती पांढरा शुभ्र असा आलेला आहे। आता कुरकुरी सुद्धा मी दाखवते, बघा कुरकुरी पण तसेच झालेले आहे चकलीसारखेच, कारण मिश्रण तर एकच होतं, त्याच्याने छान असे कुरकुरे पण तयार झालेले आहे। आणि बघू शकता तुम्ही साबुदाण्याचे छान असे छोटे छोटे दाणे ते किती छान फुललेले आहे आणि चकली आणि तळलेली चकली आणि सुकलेली चकली सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आणि कुरकुरी सुद्धा मस्त झालेले आहे। आता बघा छान तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवणार आहे। तुम्ही बघू शकतात किती खुसखुशीत असे कुरकुरे झालेले आहे आणि अजिबात कडक झालेले नाही, तोंडात टाकताच विरघळणारे चकली आणि कुरकुरे झालेले आहे। खूप मस्त रेसिपी आहे ही, रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली तुम्हाला उन्हाळी वाळवणीचा उपवासाचा पदार्थ म्हणजेच साबुदाणा भगर मिक्स चकली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।